तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या चटू नंद भाभी रेसिपीजमध्ये. माहिती का, मी आज तुमच्यासाठी काहीतरी नवीन रेसिपी घेऊन आली. ती म्हणजे तांदळाचं स्वीट, म्हणजे तांदळाचं गोड पदार्थ. याला मिठाई पण म्हणतात. पण यार तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही टेस्टी एवढी जबरदस्त लागते. फक्त एकदा ट्राय करा. त्यासाठी ना तांदूळ घ्यायचे 1 वाटी. प्रमाणासाठी 1 वाटी ठेवायची बरं का. 1 वाटी तांदूळ घेतलं, 4-5 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं. आणि त्याला ना पाणी टाकून 1 या 1.5 तासासाठी ठेवून द्यायचं. मिक्सरच्या भांड्यात टाका. ज्या वाटीने तांदूळ घेतलं त्याच वाटीने अर्धा वाटी दही घ्या, त्याच वाटीने अर्धा वाटी दूध घ्या. मिक्स करून टाकून द्या. त्याच्यात थोडासा फूड कलर टाकायचा, काय म्हणतात अजून खोबऱ्याचं किस टाकायचं, साखर टाकायची स्वादनुसार, जितकं आपल्याला गोड लागत असेल. त्याचं मस्त पेस्ट बनवून घ्या एकदम छान. त्याच्यात अर्धा चम्मच थोडासा बेकिंग सोडा टाका. त्यावर वरतून 1 चम्मच तूप घाला आणि पटापट फेटून घ्या. फेटून झालं त्याच्यानंतर ना 4 वाट्या घ्या. 4-5 वाट्या जितक्या घ्यायच्या असेल तितक्या त्याला ना तूप लावा मस्तपैकी जास्त प्रमाणात, जेणेकरून ते चिपकायला नको. त्याच्यानंतर 1 चम्मचभर याच्यात बॅटर टाका. जास्त फुल नका भरू ना, ते खूप फुलून येतं ना. मला तेच प्रॉब्लेम झाला, खूप फुलून आलं होतं. त्याच्यानंतर गरम पाणी करायला ठेवलं होतं, वरतून चाळणी लावली आणि या वाट्या त्याच्यात ठेवून 15 मिनटासाठी बारीक गॅसवर स्टीम करून घेतलं मी. 15 मिनटं करेक्ट. ते स्टीम होतं तोवर आपण दूध उकळून घेऊयात. मी यासाठी ज्या वाटीने आपण प्रमाण घेतलं त्याच वाटीने 2 वाटी दूध घेतलं, फूड कलर टाकला आणि साखर घातली. माझ्याकडे ना कस्टर्ड पावडर होतं, मी ते ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. मला ते टाकायचं होतं म्हणून टाकलं मी. ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. छान दूध घट्ट करून घेतलं आणि ते गॅस बंद करून दिला. त्याच्यानंतर हे बघा किती स्पॉन्ज झाले. त्याच्यानंतर दूध याच्यात टाका 1-1.5 चम्मच आणि छान असं त्याच्यात त्यांना मुरू द्या दूध. आणि वरतून येणं ड्रायफ्रूट्स टाकून जे आपल्याकडे अवेलेबल असतील, नसतील तरी चालेल, काही अडकत नाही. जे असतील ते टाकायचं. तर बघू शकता रेडी ही मिठाई. तुम्हाला वाटणार नाही ही तांदळाची बनलेली आहे. आई शपथ यार, नाही विश्वास बसणार नाही, अजिबात बसणार. फक्त एकदा ट्राय करा. आणि ही रेसिपी आवडली ना प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ नका. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा.